मुंबईत नुकत्याच झालेल्या बस अपघातानंतर कल्याण डोंबिवली परिसरात ठाकरे गट आक्रमक झालाय। केडीएमसीच्या बसची दुरावस्था आणि बस चालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका व आरटीओला निवेदन दिलं आहे। या निवेदनात सर्व बसची फिटनेस तपासणी करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। मुंबईतल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आता कल्याण डोंबिवलीतल्या केडीएमसी बसेस विरुद्ध आवाज उठवला आहे। केडीएमसीच्या बस चालकांनी वारंवार बसच्या दुरावस्थेबाबत तक्रारी केल्या असून बसच्या ब्रेक न लागणे, इंडिकेटर काम न करणे अशा अनेक तांत्रिक त्रुटींमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे। या त्रुटींमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि आरटीओला निवेदन देऊन त्वरित बसच्या फिटनेस तपासणीची मागणी केली आहे। फिटनेस योग्य नसलेल्या बसेस रस्त्यावर चालवण्यास बंदी घालावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। कल्याण आरटीओ आणि महापालिकेला याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। जसा मुंबईमध्ये जी दुर्घटना झाली, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मी पत्र दिलंय आणि आरटीओला ह्या अगोदर सुद्धा पत्र देऊन केडीएमटीच्या ज्या बस सेवा आहे जे सुरू आहे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये, ती बस सेवा सुरू आहे केडीएमटीची, ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि खराब अवस्थेमध्ये जी बस आहे। मागच्या वेळी मी जेव्हा पत्र दिला होता केडीएमटीला का त्याच्या फिटनेस तपासण्याकरता, जसं त्याच्या इंडिकेटर चालत नाही, स्टेअरिंगमध्ये प्ले आहे, ब्रेक नाही आहे, असं वारंवार मला त्यांच्या ड्रायव्हरकडनं कंप्लेंट येत होत्या। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवहानी होण्याची शक्यता ही महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे। आज मुंबईसारख्या ठिकाणामध्ये BSTचा जो आहे जो ॲक्सिडेंट झाला, तसाच ॲक्सिडेंट हा कल्याण महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पण होण्याची दाट शक्यता आहे, हे टाळू शकत नाही। अशा प्रकारे मी महापालिकेला केडीएमटीला हा पत्र देऊन बस सेवा ही सुरळीत व्यवस्थित चालू होऊन आणि त्याची फिटनेस तपासणी करून ह्याकरता मी पत्र दिलं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये केडीएमसीच्या ज्या बस आहेत त्या जर व्यवस्थितरित्याने चालल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा मी इशारा दिला।